कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. प्रभूच वाट दाखवी, स्वतः मला तो चालवी. सुचे मना जय हा विचार, तै वाटे समाधान फार. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी, तो चालवी तो नेहमी. तो चालवी स्वहस्ते चालवी. मी त्याला मान्य सर्वस्वी, प्रभूच स्वतः चालवी. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी अनिता आष्टेकर आपले स्वागत करीत आहे. आजच्या मननाचा विषय आहे काट्यातील गुलाब. आजच्या मननाचा शास्त्रभाग आहे इयोब याचा 23वा अध्याय 1 ते 17 वचने. आजचे विशेष वचन: माझा मार्ग त्याला कळला आहे, त्याने मला पारखून पाहिले, म्हणजे मी सोन्यासारखा निघेन. इयोब 23वा अध्याय 10 वचन. परमेश्वराकडे लक्ष जावे म्हणून त्याला आम्हावर संकटे आणणे भाग पडते. बहुधा देवाची वाणी ऐकण्यास आम्हाला वेळच नसतो, म्हणून काही आध्यात्मिक धडे शिकण्यास कठोर अनुभव घेणे हे मौल्यवान आहे. जर त्याने त्याच्या कृपेसाठी तुमची खास निवड केली असेल तर त्याच्या कडक शिस्तीची आणि मोठ्या विपत्तीची अपेक्षा तुम्ही करावी. पेत्राला गव्हाप्रमाणे चालावे म्हणून परमेश्वराने सैतानाला परवानगी दिली. त्याचे स्पष्टीकरण असे: शेवटच्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे, म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षिलेले आहात. त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. त्याविषयी तुम्ही उल्हास करिता, तरी तुम्ही आता थोडा वेळ भाग पडेल असे निरनिराळ्या परीक्षांमुळे दुःख सोसले, ह्यासाठी की नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात. त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमचे विश्वासाच्या परीक्षेत उतरणे, ते येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस प्रशंसा, गौरव व मान ह्यास कारणीभूत व्हावे. 1 पेत्र 1 अध्याय 5 ते 7 वचने. विश्वासाची परीक्षा अग्नीने झाली पाहिजे. ज्या विश्वासाची परीक्षा झाली नाही अशा विश्वासावर विश्वास ठेवता येत नाही. आपल्याला महापूर आलेल्या नद्यातून व धगधगणाऱ्या भट्टीतून जावे लागते, परंतु अशा सर्व गोष्टींवर परमेश्वराचे नियंत्रण असल्यामुळे आपल्याला नद्या बुडवीत नाहीत किंवा भट्ट्या जाळीत नाहीत. यशया 43 2 वचन. जरी क्षणभर त्याने आपल्याला सोडले असले तरी परमेश्वर आपल्या अनंत दयेने आपल्याला त्याच्या उराशी घेतो. यशया 54 7. काही वेळेस आपल्याला वाटते की आमची दुःखाची आरोळी आणि मदतीची हाक त्याच्या कानापर्यंत पोहोचतच नाही.
अशा प्रसंगी आपल्या विश्वासाची कसोटी पाहावी व धीराने त्याच्या मदतीची वाट पाहावी. विश्वासाची परिपूर्णता व्हावी म्हणून दुःख सहन करणे हे अगत्याचे आहे. म्हणून आम्ही कटुता व दोष लावण्याचा विचार सोडून परमेश्वरावरील आपला विश्वास वाढवत राहावा. इयोबाच्या धीराचे व सहनशक्तीचे उदाहरण लक्षात ठेवा. तो खात्रीपूर्वक म्हणतो, तो मला ठार मारणार तरी मी त्याची आस धरीन. इयोब 13:15. आमच्या शब्दकोशामध्ये मृत्यूचे भय हा शब्द नसावा. 1969 मध्ये मी विद्यार्थी असताना बंधू सेल्विन, जे येशूबरोबर प्रत्येक दिवस या पुस्तकाचे लेखक आहेत, त्यांचा संदेश ऐकण्याची संधी मिळाली. तो संदेश मी कधीही विसरणार नाही. संदेशात ते म्हणाले होते, प्रियांनो, देवाने ठरवलेल्या वेळेच्या आधी तुम्हाला मरण येणार नाही. मग काहीही हो, त्याने ठरवल्याशिवाय तुम्ही स्वर्गात कधी असावे हे नक्की होईपर्यंत तुमचा शेवट होणारच नाही. पौल ज्या जहाजातून प्रवास करीत होता ते प्रचंड वादळामध्ये सापडले होते. सर्वनाश आणि जीवितहानी याने घेरले होते आणि कोणतीही आशा नव्हती. परंतु ज्या प्रभूवर पौलाचा दृढ विश्वास, त्याने घोषणा केली की माझा देवावर भरोसा आहे की त्याने मला जसे कळविले तसेच घडेल. प्रेषित 27:25. पौलाला जहाज बुडण्याच्या, दरोडेखोरांच्या, विदेशांच्या, शहरी व अरण्याच्या संकटातून जावे लागले. पण त्याचा दृढ विश्वास होता की त्याच्या वेळेआधी कुठल्याही प्रकारे त्याच्यावर मृत्यू ओढवणार नाही. आपण प्रार्थना करू. देवप्पा, आम्ही तुझ्याजवळ येतो. तुझे स्तुती, तुझे गौरव करतो परमेश्वरा, कारण तू भयास योग्य आहेस, स्तुतीस पात्र आहेस देवप्पा. खरोखर परमेश्वरा, तू महान आहेस, तू दयाळू आहेस. हो देवबाप्पा, परंतु परमेश्वरा, तू न्यायाधीश आहेस. देवबाप्पा, तू न्यायाधीश म्हणून परमेश्वरा तुझं पुन्हा येणं होणार. परमेश्वरा, त्यावेळेस आम्ही स्वतःला सिद्ध करावं. देवबाप्पा, आम्ही तुझ्यासमोर उभं राहावं यासाठी परमेश्वरा तू आम्हाला तयार कर. देवबाप्पा, आम्ही कळत नकळत परमेश्वरा तुझी वाणी ऐकण्यास परमेश्वरा आम्ही दिरंगाई करतो. देवबाप्पा, आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही जगिक गोष्टींमध्ये रममाण होतो देवबाप्पा. देवबाप्पा, या सर्व गोष्टींसाठी तू आम्हाला क्षमा कर. देवबाप्पा, आमच्या अंतःकरणाची परमेश्वरा तू गव्हाप्रमाणे चालन कर परमेश्वरा. हो देवबाप्पा, आम्ही तुझ्या वचनामध्ये वाढावं, आम्ही तुझ्या भयामध्ये राहावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्याने मदत कर. खरोखर परमेश्वरा, आमच्या आत्म्याचा आणि अंतःकरणाचा देवबाप्पा तू ताबा घे. देवबाप्पा, प्रत्येक गोष्टीमध्ये देवबाप्पा आम्ही तुला धन्यवाद द्यावा आणि हर एक गोष्ट परमेश्वरा तुझ्यापासून आहे, तुझ्या नियंत्रणात आहे. म्हणून परमेश्वरा आम्ही तुला धन्यवाद देतो. अखिल सृष्टीच्या निर्माण करते आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही लीन होतो, आम्ही नम्र होतो परमेश्वरा, तुझ्या पवित्र चरणाजवळ येतो. तुझ्याच प्रिय आणि गोड नावात मागते म्हणून ऐक बाप्पा. आमेन.